नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? अशोक नामदेवराव शेळके. आपण कुठून आलात? वाढोणा, तालुका परतूर, जिल्हा जालना, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय मोटर वेल्डिंग आणि मशिनरी आणि बोरवेलचा धंदा आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? रामपाल महाराजांची दीक्षा 2013ला घेतली. सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? स्वाध्याय परिवार पांडुरंग शास्त्री आठवलेचे भक्ती फेरी, त्रिकाल संध्या, भाव फेरी हे सर्व जे कार्यक्रम तन मन धनानं 25 वर्ष करीत होतो. आणि त्यानंतर जे ते कुठेही कार्यक्रम जरी असला तर पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या कार्यक्रमाला आम्ही तिथं जात होतो. आणि त्यानंतर जे त्रिकाल संध्या, साईं प्रार्थना हे ते सर्व जे त्याच्यामध्ये जे विधी हे होते ते सर्व करीत होतो. सर, जसं तुम्ही सांगत होतात की पांडुरंग शास्त्री यांच्या स्वाध्याय केंद्रामध्ये आपण भक्ती साधना करत होतात, तर मग आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या मार्गात यावं असं का वाटलं आणि त्यांच्याशी आपण कसे जोडला गेलात? एक रामपाल महाराजाचे याच्यामध्ये असं जुटलं गेलो आहे की आम्ही एक पहिली साधना करीत असताना पांडुरंग शास्त्री आठवले ही जे स्वाध्याय परिवार आता 25 वर्ष केल्यानंतर 20 ते 25 वर्ष आमची जमीन हे काहीच राहिलं नाही. राहिल्याच्या नंतर आम्ही म्हणत होतो की देव आहे की नाही हे भटकत एक वेळेस मंजुरी करीत असताना एक मुलगा आला आणि त्यानं नामदीक्षा घेतलेली होती आणि त्याला मी एक पुडी आणण्यासाठी 10 रुपये दिल्यानंतर ते म्हणे आपल्या हृदयात देव आहे. तर मग म्हणलं इतक्या वर्ष आपण जी भक्ती करीत होतो तर हे आपल्याला का कळालं नाही? तर त्याला म्हणलो आम्हाला याला जमन का? हो म्हणे आम्ही दिल्लीला जातो. आणि म्हणलं मला यायचं तर मग घरच्याचं हे न करता गपचीप 1,500 रुपये घेतले आणि त्या मुलाच्या वडिलांसंग आम्ही तिथं दिल्लीला गेलो. आणि गेल्याच्या नंतर रामपाल महाराज तिथं आश्रममध्ये गेल्याच्या नंतर परमात्माला ज्यावेळेस बघितलं सूर्याकडं आपण कसं एकदा बघतो आणि त्यानंतर बघायचा माणसाचं हे होत नाही, तसं परमात्माला बघितलं आणि डोळ्यात पाणी मावना त्याच वेळेस रडू आलं आणि साक्षात परमात्मा भेटले असं वाटलं. आणि आत्तापर्यंत इतकी जी साधना केली खरोखर ते त्यावेळेस पस्ताप आला की मी इतके दिवस केलं ते व्यर्थ गेलं. कारण की देव जर असता तर इतके कष्ट करायची काम नाही. 20 एकर 30 एकर जमीन नसती गेली आणि सुखी जीवन जगलो असतो आम्ही असं एक त्यावेळेस वाटलं. तिथं गेल्याच्या नंतर जो सध्या परिवारात वाटत होतं ते मग वाटत होतं की कृष्णाच्या पलीकडं काहीच नाही. पण त्यावेळेस तिथं गेल्याच्या नंतर गीता कोणी सांगितली आणि देव कोण आहे, ह्या विश्वाचा चालक कोण आहे, त्यानंतर डोळे उघडले आणि साक्षात दंडवत परिणाम करण्यानं केला. आणि खरोखर भगवंत हे तर 25 वर्ष व्यर्थ गेले, पण आता वाटायलं की मोक्षाचा मार्ग मिळाला आणि कोणचीही भक्ती केली असती तिथं जाऊन परत आलो असतो. कृष्णाची करू द्या, महादेवाची करू द्या, कारण परमात्मा भेटले, जीवनाचं सार्थक तर झालं, मोक्ष मिळाला आणि सुखी जीवन जगायला लागलोत आम्ही. आणि नाम घेतल्याच्या नंतर जी तिथं साधना सांगितली, घरी आल्याच्या नंतर ती साधना सुरू केली आणि परमात्माचा लाभ होत गेला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की मोक्षाचा मार्ग मिळाला आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या स्वरूपात, तर मला हे विचारायचं की जेव्हा आपण ही सद्भक्ती स्वीकारली त्यानंतर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्याला स्वतःला वैयक्तिक काही लाभ किंवा काही चमत्कार किंवा अनुभव आले आहेत का? हो, तिथून आल्याच्या नंतर 1 महिन्याच्या नंतर आम्ही जे घरी मंजुरी करीत होतो आणि एका मुलानं आम्हाला सांगितलं होतं की त्याची आठवण झाली आणि नंतर आम्ही नामजप करायला लागलो. त्यावेळेसपासून जो लाभ झाला तर आजपर्यंत खरोखर परमात्मा जर नसते भेटले ना तर खरोखर आम्ही पंच जीवन जगलो असतो आम्हाला माहीत नव्हतं. कारण की परमात्मा भेटले खरोखर जीवन मोक्ष मिळाला आणि जे सुख होतं ते सुखच सुख जीवनात दिलं. आणि जे स्वाध्याय बंधू होते
खरोखर रात्रंदिवस हे करून नाही भेटलं आणि ते ह्या परमात्म्याकडे आल्याच्या नंतर जे भेटलं ते कधीही सरणार नाही. कारण की इतकं दिलं, मंजुरी करणारे आज परमात्मा नसते तर कुठंतरी आम्ही पडलो असतो, कोणामागं तरी भटकत राहिलो असतो आणि मंजुरी केली असते. आज इतकं दिलं देवानं की सांगू वाटत नाही इतकं, की परमात्मा जर भेटले नसते तर खरोखर जीवन कसं जगलो असतो आम्ही, मला कळालं नसतं. परमात्मा भेटले, मोक्ष मिळाला आणि जी साधना होती रात्रंदिवस करीत होतो, काही उपयोग नाही झाला. आम्हाला वाटत होतं याच्या पलीकडं काहीच नाही. पण जो आज रामपाल महाराज प्रत्येक मानव समाजामध्ये भक्तीचा मार्ग दावतात. कारण की आम्ही जे करीत होतो ते आम्हाला वाटत होतं याच्या पलीकडं काही नाही. पण खरोखर आम्ही देव आत्तापर्यंत जो करीत होतो आम्हाला वाटत होतं देव आहे, कृष्ण देव आहे. पण ज्यावेळेस माहीत झालं की गीता कोणी सांगितली आणि त्यानंतर तिथं कळालं खरोखर गीता सांगणारा वेगळा आहे आणि ब्रह्म विष्णू महेशला आईवडील आहेत, त्यानंतर कळालं आम्हाला आणि आमचं जीवनाचं सार्थक झालं. सर, जसं तुम्ही सांगत होता की आधीची जी आपण भक्तिविधी किंवा साधना करत होतात, त्या साधना करत असताना आपली जी काही 25-30 एकरची जी जमीन होती ती आपल्याला विकायला लागली, ती आपल्या हातून गेली. तर मला हे विचारायचं की जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आज आहेत आणि आपण वारंवार उल्लेख करत होतो की आपण मजुरी करत होतात आणि मजुरी करतच आपलं जीवन जाणार होतं, तर मला हे विचारायचं की संत रामपालजी महाराजांच्या साधनेत आल्यानंतर आपल्याला जी काही आपली जमीन गेली होती त्या जमिनीच्या मोबदल्यात काही एखादा तुकडा मिळाला का? हो, आम्हाला 10 एकर जमीन झाली आणि 2 बोरच्या गाड्या झाल्या आणि मशनरी झाली. खूप 10 पट भगवंतानं दिलं. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याकडे जी गेलेली आपली जमीन आहे त्यापैकी आपल्याला 10 एकर जमीन मिळाली आणि आज आपले बोरचे 2 दुकानं आहेत. तर ह्या सर्व सुखसुविधा आज संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीमुळे आपल्याला मिळाल्यात. तर आपण आपल्या समाज बांधवांना किंवा जो श्रोतावर्ग आज सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला बघत आहेत त्या सर्वांना उद्देशून आपण काय संदेश द्याल? संदेश तर परमात्मा देते. आम्ही एकदा हे सांगतो की ही भक्ती जे करायला होतं आपण खरोखर शास्त्रानुसार ती जे भक्ती करीत होतो ही शास्त्रानुसार भक्ती आहे. यांना लाभ होतो. त्यामुळं ही जर भक्ती केली तर आज मानव भटकत जो हिंडायला लागला, भगवंत आतच हे आपल्या आणि आत असल्यामुळं नाम घेतल्यामुळं हे सगळं मिळतं, हे असं सिद्ध झालं आहे. आणि जो मला लाभ भेटल्याच्या नंतर जो 1 वर्षात 10 वर्षाच्या अगोदर जो मी असा होतो आणि नंतर 1 वर्षाच्या नंतर लाभ भेटत गेला आणि समाजाला हेच सांगतो की स्वाध्याय परिवार असो किंवा संप्रदाय असो की आपण शास्त्रानुसार भक्ती करायला पाहिजे. शास्त्र काय सांगतात आणि आपण शास्त्र उघडायला पाहिजे आणि गीता वाचून हे करायला पाहिजे प्रत्येक मानवानं की याच्यात काय गुढ लपलेला आहे आणि हे जे सांगतात हे बघायला पाहिजे. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आज मानव समाजाने संत रामपालजी महाराज जे काही ज्ञान सांगत आहेत ते अगदी पारखून बघितलं पाहिजे, आपल्या सद्ग्रंथाशी त्याची मिळवणूक करून घेतली पाहिजे आणि जर विश्वास पटत असेल तर संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घ्यायला हवी. तर ह्या भावनेतनं एखाद्या साधकाला जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायला हवी, तर तो व्यक्ती किंवा तो साधक संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? तर हे TV चॅनलवर जे सत्संग चालू आहे त्याच्यात एक पट्टी येते आणि त्याच्यावर नामदानाचे नंबर येतात. त्याप्रमाणे सुलूक नामदान केंद्र जिल्ह्यात चालू आहे. त्यानं प्रत्येक माणसानं नाम घ्यायला पाहिजे आणि आपलं कल्याण करायला पाहिजे. धन्यवाद सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला
सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.